चलो घरी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चलो मित्रांनो, आज आहे आपला गुढीपाडवा. गुढीपाडवा आहे आणि आम्ही गुढी उभारतोय बघा. पाहू शकता हे आमचा पांडुरंग. आम्ही काही दोरी लागते आपल्याला बांधायला. हे आमची माव. आम्ही उभारतो आता गुढी आणि घेतो दर्शन. तर मित्रांनो, आता आमची गुढी उभारून झाली आणि आता आम्ही चाललोय बघा रानामध्ये. तर रानामध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला सविस्तर काय काय करणार आहे. तर चला. तर मित्रांनो, हा पहा, हा आहे आमचा कॅनल. तर या कॅनलने आमचं रान तिकडं आहे बघा. तिकडं पाणी येतं. तर आता ह्या कॅनलमधनं नाही का, म्हणजे थोडं थोडं पाणी सोडलेलं आहे. तर हे पाणी डायरेक्ट सोडलेलं आहे बघा ह्या तळ्यात. हे तळं तुम्हाला दिसतंय ना, हे खूप मोठं तळ आहे. आणि या तळ्याच्या खाल्ल्या साईडला आता का तिथं तुम्हाला दाखवतो मी. तिथं आहे ना, तिथं तो का तिथं आहे एक विहीर. तर त्या विहिरीचं पाणी आमच्या गावाला येतं. म्हणजे गावात सगळ्यांना प्यायला त्या विहिरीचं पाणी असतं, असा विषय असतो. तर हे म्हणलं तुम्हाला दाखवावा, त्यासाठी मी आलोय बघा तुम्हाला दाखवायला. तर पाहू शकता, असेच कंटेंट बघत राहण्यासाठी मला सबस्क्राईब करून घ्या. तर चला, आता मी जातोय रानामध्ये. तर आम्ही आता आलेलो आहे रानामध्ये. तर रानामध्ये आल्यावर पाहू शकता आमचा हरभरा आहे किती सुकलेला आहे. आणि इकडं मका एकदम सुकलेली. तर पाणीच नाही आमच्या ह्याला, पिकांना पाणी कमी पडलेलं आहे. आणि आभाळ येते बघा, हे बघा आभाळ आलेलं आहे, किती काळं आभाळ आलेलं आहे. ह्या आभाळामुळं काय झालंय, रात्री आलता पाऊस आमच्या तर थोडा पाऊस झालाय. पण काही त्याने काय होणार नाही आमच्या पिकाला. झालाय थोडा पाऊस पण काय उपयोगाचा नाही तो. आज जरा मोठा व्हायला पाहिजे, कारण आमचं कांदा बिंदू लय सुकल्या. तर काही विषय नाही, हरभरा बिरभरा आपलं ओके मध्ये. जरा पाणी कमी आहे. तर चला, पाऊस यायला पाहिजे. पाऊस आता आला ना, धन्य. पावसाचे आभार पाऊस आल्यावर, काय विषय नाही. आम्ही जातो बघा. भाऊ बी आलेला आहे, वडील बी आले तिकडे बघा. विषय काय झालेला आहे आपला, गोट्यात गोट बघा. गोट म्हणजे ह्याच्यात कांद्याचं बी येत असतं. ह्याच्यात कांद्याचं बी आहेत आपल्याकडं, म्हणजे झाड आहेत. तर ती सुकलं होतं जरा, आपल्या एरियात होतं थोडं पाणी. तर आपण केले बघा चालू उपळाय तिथं पाणी. आता आले वाफ्याच्या जवळ, चालू केलंय आपण भिजवायला. आता भिजू मस्तपैकी. ही झालं की आपली गवार आहे, पण थोडी केलेली गवार आहे. आपण ते गवार पण भिजवणार आहे. आणि विषय काय झालाय, इतकं ऊन आहे, इतकं ऊन आहे काय सांगू. एकदम चिल्ड मध्ये ऊन आहे, खूप ऊन आहे बघा. आभाळ बी आलेले. मला तर असं वाटतं असा पाऊस पडाव, असा पाऊस पडाव, असा पाऊस पडाव, खून पाऊस पडावा. म्हणजे काय होईल, पाण्याचं टेन्शनच आहे ना आमचं. लय पाणी, लय शेतकरी ना. तुम्हाला ना शहरात त्यांना फक्त शेतकऱ्याचं पीक आलेलं दिसतं. कांदा दिसतो, टमाटे दिसतात, बटाटे दिसतात, हरभरा दिसतो. पण तुम्हाला त्यामागचं कष्ट, त्यामागचं स्ट्रगल ही दिसत नाही. तुम्हाला फक्त दिसतं ह्यात आलेला पैसा. ती पैसा पण काय पुरतच नाही आम्हाला, कशालाच नाही पुरत. असा विषय असतोय. आणि तुम्हाला काय वाटतंय की शेतकरी म्हणजे 4 जणांनी असं व्हिडिओ टाकलं, शेतकरी रॉयल, शेतकरी ब्रँड, असं तसं नसतं. रिअलमध्ये तसं नसतं. शेतकरी गरीब आहे. आणि शेतकरी, तुम्हाला सांगतो, तुमच्या माहिती सांगतो, शेतकरी श्रीमंत पण आहे. पण शेतकरी मनाने श्रीमंत आहे, मनाने. पैशाने नाही. पैशाने पण आहे, पण त्याच्या कितीतरी पट्टीने मनाने खूप श्रीमंत आहे शेतकरी. त्यामुळे शेतकऱ्याचा नाद नाही करा. त्यामुळे म्हणतात रॉयल शेतकरी. हटके जवाब. तर चला, भिजवतो आता. तर कसा आपला भाऊ दारी धरतोय बघायचं का. ती दारतो काही विषय नाही, विषय खोल आहे, कारण पृथ्वी गोल आहे. तर आपला भाऊ बघा कसा दार येतोय. नाद खोळा, नाद करा, पण शेतकऱ्याचा नाही करायचा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तापून उठलोय, तापून. कारण राव, तुम्ही शेतकऱ्याला कमीच समजता येईल. माझं टाळ घालतं मग कमी समजलं. बघा आता इकडं आम्ही मिरची लावल्यात, लाल भडक मिरच्या, नादखोळा. बघा इथं बेडगी मिरची, साधी मिरची. कसं आहे, गवार गवार भिजावतो मस्तपैकी. नादखोळा वांदा टॉप. आम्ही चाललेलो आहे आता इथे मोठं मोठं करायला, मोठं मोठं करायची. मग नंतर काय करायचं, आणि मग चलो घरी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चलो. हा, कसं आहे, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही, सबस्क्राईब. तर मित्रांनो, मगाशी पाऊस यायला लागला होता. त्यानंतर आम्ही काय झालं, हे गंजीव जागा होता, गंजीव कागद टाकून घेतला. पाऊस यायला आमची वायली मका भिजली असते त्यामुळं. आणि आता काय झालं, त्यानंतर आम्ही गेलो खुरपायला. खुरपून आलोय आणि आता गेलाय बघा दिवस. आणि आता आम्ही गाडीवर असताना बघा ओझ हो काही गिनीवर काढलंय.
गाडी ह्यात गावात आहे वजर असणार आहे जाणार आहे घरी तर भेटू याच्या ब्लॉगमध्ये तर चला जातो आता आम्ही घरी